नमस्कार मंडळी. हॅलो, माइक चेक 1 2 3 4 1 2 3 4. तर आज इथे आपल्या बालवाडीच्या उद्घाटनासाठी आपण इथे जमलेलो आहोत. तर त्यासाठी आपण हॅलो, माइक चेक 1 2 3 चेक चेक चेक. अबे इथून तिथून सर्व चेक केलं ना मैं. तू तिकडे बस. इकडे इकडे. एवढ्या रात्री बाबू हा काळा चष्मा काय लावला बे? अबे मी 31चा झालो ना. आता मग लग्न नाही झालं मग. अबे तर मग अबे काळा चष्मा घातला आणि कोणाकडे पाहिलं तर माहित नाही पडत की आपण पोरीकडेच पाहिलो का पोराकडे. बापरे, पाहू दे बाबू. अरे देवा, वारे जवान पिढीचा काळा चष्मा. तर कुठे होतो रे मी? मंडळींनो, तर आपल्या बालवाडीच्या उद्घाटनासाठी व्यवहारे सर, जोशी सर, पांडे सर, खरात सर यांच्याकडून 5001 रुपयाची राशी प्राप्त झाली आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. तसेच गवई सर, शाहरुख सर यांच्याकडून 1001 रुपयाची राशी प्राप्त झाली आहे. त्यांचं पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. असे प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या गावात आहे, म्हणूनच तर आपल्या गावाचा विकास चालू आहे. तर असो, धन्यवाद सर्व सरांचे. तर कुठे होतो बे मी? तर बालवाडीच्या उद्घाटनासाठी सरपंचाचा पोरगा येणार आहे म्हणे. तर सरपंचाचा पोरगा आता येईलच. आला वाटते. आले वाटते. हाँ मनिया भाई, अपने को ना 10 पेटी बम्पर होना क्या? 10 पेटी बम्पर. साथ में चकना भी होना. अबे चकण्याचा पाहुणा बे, बसणं खाली. वो क्या है मनिया भाई, अभी इस पापा की गांव में पार्टी है ना, तो माहौल तो चाहिए ना. क्या रे पब्लिक? तो ठीक है मनिया भाई, रखता है मैं. तर मी काय म्हणतो, तू मग उधर जाके बसून घेऊ ना. अरे उधर नाही ना, उधर जाके बसून घेऊ ना तू. नहीं वो अपने पापा की जगह है, अपन इधर ही पूरी जनता के बेच में. ठीक है चलो. मी काय म्हणतो, आपल्या गावात रस्ता घोडं गाडं सर्व झालेलं आहे, पण गावात बालवाडीची सोय अजून काही झालेली नाही. पण साला मगापासून तिथंच गोल गोल सरकारी कामासारखं फिरून राहिलो, पण सरपंचाचा अजून पत्ता नाही. तर आले वाटते, सरपंच आले वाटते. तर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरपंचांचं आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावे. लाव रे म्युझिक. थांब. स्पीकर जवळ दिला म्हणून काही बी लावू लागला का बे? नागिन लाव, नागिन कसा लोळत येईल बघ. मस्त वाजवलं भावा, एकदम जोर. जय ना सबसे कातील स्पीकर वाले पाटील ना. तरी म्हणत होतो तुला की हळू वाजव, पण तू ऐकूनच नाही राहिला. अबे तू शांत बस ना बे. सरपंच साहेब तुम्ही बसून घ्या. साहेब सॉरी साहेब. तर सरपंचाचे चिरंजीव इथे आलेले आहे. आम्ही त्यांना जेव्हा फोन केला, त्यांना माहीत झालं की बालवाडीचं उद्घाटन आहे. लगेच आले ना ते पण आपल्या या वाडीतल्या पोरांना प्रोत्साहन भेटावं म्हणून. आणि ते पण आता इंग्लिशमध्ये भाषण देणार आहे. तर सरपंचाचे चिरंजीव प्लीज. हेलो फ्रेंड्स. अबे तर इंग्लिश मध्ये आहे ना हे. इंग्लिश मध्ये आहे का? मग पाय ना आता. हेलो फ्रेंड्स, ऑल माय डियर टीचर्स, ब्रदर्स एंड सिस्टर्स, आई लव इंडिया. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. इंग्लिशचं भाषण लयच भारी आहे राजू. सरपंचाचं नाव काढलं पोरानं. Q R S T U V W X Y Z.
संप असू दे ना भेट तू बस खाली. ठीक आहे ए बी सी डी ई एफ जी एच अबे आय घाल ना त्यात आय. चाय जे के एल एम ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. जिरली का तू जिरली? कोविड 90 30 60 90 अँड खंबा. ते बघू कार्यक्रम झाल्यावर. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. सरपंच ए टू झेड. नमस्कार. जबरदस्त जबरदस्त काय भाषण केलं. मी काय म्हणतो तुम्ही बसून घ्या ना. नाही मला जायचं आहे. कुठं? मला मुंबईला जायचं आहे. माझी 10ची ट्रेन आहे. 10ची ट्रेन. मग काय हे स्पेशल इंग्रजीमध्ये भाषण द्यायला इथे आले होते का? हो. बाप आले का? जा तुम्ही जा. तर आता आपल्या गावचे प्रमुख पाहुण्यांचं भाषण होणार आहे. टेन्शन घेऊ नका. सरपंचांचं इंग्लिश मधलं ABCD काहीच समजत नाही. A to Z बी समजत नाही. तर अशा सरपंचांना मी मागणं दर्शन करायला बोलावत आहे. अरे तर यांचं सर्व खरं ते मागणंच असतात. समोर वेगळं बोलतात पण खरं असतं मागणं. पहा ना आता सरपंच साहेब. नमस्कार मंडळी. तर आज आपल्या गावात बालवाडी येत आहे. पण बालवाडीसाठी 3 पोरं कमी पडलेली आहे. तर या स्टेजवर उभं राहून मी तुम्हाला आश्वासन देतो की बालवाडीसाठी 3 पोरं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेल. साहेब या वयात तुम्हाला जमल का? अबे माय नाही ना जनतेचे रे. असं म्हणा ना बोल. तसंच आहे ना त्यांच्या देईल का बेटे या वयात. आपण बालवाडी डायरेक्ट 5वी ते 10वी खोलू. बालवाडी 5वी ते 10वी. मग छोटं काम करतच नाही. डायरेक्ट 5वी ते 10वी. लेका 5वी ते 10वी बालवाडी मेला लेका. आणि हे तर काहीच नाही. पुढच्या वर्षी डायरेक्ट 10वीच बालवाडी. बालवाडी 10वी पासून. हो का लहान काम करायचंच नाही आपण. सरपंचांचा विजय असो. तुम्हाला काय पाहिजे? गावात रस्ते आहे, साहेब रस्ते आहे का खड्डे आहेत तेच समजत नाही. घरोघरी नळ आहे, नळाला पाणी नाही. नळाला पाणी नाही तर सरपंच काय करतात मग? सर्वांना रोजगार देईल. एकाला 2, एकाला 2, दोघाला 1 देईल. सर्वांचे लग्न लावून देईल. आधी आम्हाला जॉब द्या. लग्नाचं आमचं आम्हीच बघून घेऊ. अरे जनता लय हुशार झालेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा वा वा. तर अशा प्रकारे आपल्याला खोटी आश्वासनं दिले जातात. अरे जो समाजसेवक स्वतःच्या पोटाचा विचार सोडून दुसऱ्यांचा पोटाचा विचार करतो त्यांनाच तुम्ही तुमचं वोट द्या. धन्यवाद. ऐकलं आहे की सरपंच लयच चांगला माणूस आहे. असं का? काल काय भाषण दिलं ते ना. असं? मग आपल्या समस्या फक्त तेच सोडू शकतात. चला मग त्यांच्याकडं. चाल ना मग. साहेब साहेब गावात रस्ते नाही साहेब. पाणी नाही साहेब. साहेब दुष्काळाचा निधी मंजूर झाला पण अजून खात्यात जमा नाही झाला साहेब. साहेब रोजगार नाही साहेब. तरुणांना रोजगार नाही साहेब. पेपर होतात पण पेपर फुटत आहे साहेब. साहेब आमची मदत करा साहेब. साहेब मदत करा साहेब. हे सर्व प्रश्न तुमचे. तुम्हा तरुण पिढीला मेहनत करण्याचा जीवावर येते म्हणून या साऱ्या समस्या आलेल्या आहेत. चला निघा, पडा राहिले बाहेर. साहेब साहेब थांबा, साहेब. हो साहेब इलेक्शन आलं. अरे अरे अरे, त्याला बोलू ना त्यांना बोलू ना. अरे तुम्ही जनता आहे, तुमचे प्रश्न सोडवणं आमचं परम कर्तव्य आहे. सांगा तुम्हाला काय पाहिजे. तुला काय पाहिजे? खड्डे? साहेब खड्डे आधीच खूप आहेत. अरे सॉरी रस्ते दिले. तुला काय पाहिजे? दारू? अरे सॉरी दारूबंदी दिली. तुला काय पाहिजे? रोजगार दिला. तुला दुष्काळ निधी दिला. अजून काय पाहिजे सांगा. साहेब आणखी खूप समस्या आहेत अरे साहेब. तुमच्या निवडणुकीला
निघा साहेबांचा विजय असो. अरे साहेबांचा! अरे येऊन येणार साहेबांचा दुसरा छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! अशा प्रकारे इलेक्शन जवळ आलं तर खोटी आश्वासने दिले जातात. अरे उठा, जागे व्हा, संघटित व्हा आणि तुम्ही तुमचे मताची पावर दाखवून द्या. धन्यवाद. अरे अरे काम कर. अरे तुझ्या विरोधी पक्षाचा प्रचार लय जोरात चालू आहे. एक काम कर, आपल्या काकाश्रीच्या पुतळ्याला नाही का चपलांचा हार घाल आणि त्याचा इल्जाम नाही का विरोधी पक्षावर लोटून घे. बाकी काय होते ते मी पाहतो. बरं साहेब, चाललो आता. अरे साहेबांचा चेहरा किती गोरा पान. हो, साहेबांचा चेहरा किती गोरा पान. साहेबाच्या मुठ्याला चपलाचा हार. साहेबांचा चेहरा किती गोरा पान. साहेबाच्या मूर्तीला चपलाचा हार. साहेब काम केलं. काम झालं? हो बर ठीक आहे. साहेब मी असं ऐकलं आपल्या आधार स्तंभाला कोणीतरी चपलांचा हार घातलेला आहे. तर नमस्कार मंडळी, आज आपण इथे एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आलेलो आहोत. तर कार्यक्रमाचं उद्घाटन आपण काकाश्रीच्या पुतळ्याला हार घालून करणार आहोत. साहेब कोणीतरी आपल्या आधार स्तंभाला चपलांचा हार घातलेला आहे. काय? हो. काकाश्रीच्या पुतळ्याला चपलांचा हार? हो. हे नक्की विरोधी पार्टीचं काम आहे. इतका मोठं व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीला चपलांचा हार हे कपही खपून घेतला जाणार नाही. तर एक काम करा, गावात दंगली घडवा, सगळीकडे गोंधळ घाला. साहेब मी बिमार आहे साहेब, मला जाऊ द्या. काम आहे साहेब. साहेब माझा पेपर आहे साहेब. नाही. जाऊ द्या साहेब. साहेब नाही. एक वर्ष वाया जाईल हो साहेब. साहेब जाऊ द्या. जाऊ दे साहेब. अशा प्रकारे स्वतःच्या फायद्यासाठी दंगली घडून आणल्या जातात आणि या दंगलीत फक्त मरण आहे तरुणांचं. अरे तुम्हाला लक्षात कसं येत नाही, तुमच्या फायद्यासाठी फक्त तरुणांचा वापर केला जातो. अरे खोटी आश्वासने दिले जातात, हातची प्रश्ने सुटली जातात आणि शेवटी हातात फक्त प्रश्नच उरतात. अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर फक्त मतांसाठी केला जातो. अरे त्या छत्रपतींचा एक जरी विचार अंमलात आणला ना तर भारत हे सुराज्य झाल्याशिवाय राहणार नाही. भारतीय संविधानाने भारताला प्रजासत्ताक म्हणून घोषित केले. लोकांसाठी लोकांमार्फत तयार केलेले राज्य. आणि आपण काय करतो, इलेक्शनच्या दिवशी वोटिंग सोडून डेटिंग, कोणी शॉपिंग करायला जातो तर कोणी मस्त घरी बसून आराम करतो. अरे तुम्ही मतदानच केलं नाही तर काय हक्क आहे तुमचा व्यवस्थेवर बोट ठेवण्याचा? काय हक्क आहे तुमचा या व्यवस्थेवर बोट ठेवण्याचा? मागील लोकसभा निवडणुकीत एकूण 67.11% मतदान झालं आणि ते पण सांगतात विक्रमी मतदान झालं. फक्त एवढ्याच टक्क्यावर आपण समाधान मानाव का? 10 पैकी फक्त 7 पुरुष वोटिंग करतात
आणि 10 पैकी फक्त 3 स्त्रिया. अरे मतदान हा तुमचा हक्क आहे आणि तो तुम्ही व्यवस्थित बजावा. नेता शिकलेला आहे का? त्यांना स्वतःच सोडून समाजाचं हित आहे का हे बघा. नेता शिकलेला आहे का हे बघा. आणि मी असं विनंती करतो की येत्या निवडणुकीला तुम्ही जरूर मतदान करा. तुमच्या मतदानाचा हक्क तुम्ही व्यवस्थितपणे बजावा. व्यवस्थितपणे बजावा. व्यवस्थितपणे बजावा. व्यवस्थित. जोरदार टाळ्या होऊ द्या. अतिशय सुंदर असं नाट्य सादर केलेलं आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनी.